नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आजी विचारते लावण्याला, काय ग तुझ्या डोळ्यात पाणी काय आहे? आणि मग आता बघा काय झालं असं विचारते. तर लावण्य काय सांगते, आजी अहो आजी मला मला भीती वाटते हो. मग आजी विचारतात, भीती कसली भीती? तर लावण्य म्हणते की ए यार, माझ्याशी लग्न नाही करणार अशी मला भीती वाटते. तर आजी विचारतात का? आता तर अगं तुमचा साखरपुडा झालाय आणि तुला अशी भीती का वाटतेय? तर लावण्य म्हणते, हो पण ती ईश्वरी. आणि मग आता प्रेक्षकांनो बघा, ईश्वरी ना एआरच्या मनातून जातच नाहीये हो, असं इकडे लावण्य सांगते. त्याच्या डोळ्यात सतत साधं प्रेम सुद्धा दिसत नाही मला, असं इकडे लावण्य सांगते. आमची एंगेजमेंट होऊन इतके दिवस झालेत आजी, पण बाहेर कुठे साधं फिरायला जाणं सोडा, तर साधे प्रेमाचे 2 शब्द सुद्धा बोलला नाहीये तो माझ्याशी, असं लावण्य रडून सांगतेय, नाटक करतेय. आणि मग म्हणते, नाही नाही, मी ब्लेम नाही करत आहे त्याला आजी, अजिबात. पण काय आहे, ईश्वरी त्याच्या मनातून जात नसेल तर तो कसं करेल माझ्याशी लग्न, सांगा मामी. तर लगेच मामी पण अगदी कसं तोंड करते बघा. आणि मग त्याच्यानंतर आजी म्हणतात, हे बघ लावण्या, असे भलते सलते विचार मनात आणू नकोस तू, असं म्हणून आजी समजवतात आणि म्हणतात, नवरा बायकोच्या नात्यात संशय हा सगळ्यात मोठा शत्रू असतो, लक्षात ठेव. आणि आता तर ईश्वरीचा साखरपुडा झालाय, तिचंही लग्न होणार आहे आणि अर्णव माझ्या शब्दाबाहेर नाही, असं इकडे आजी सांगतात. तर लगेच आता प्रेक्षकांना वल्लरी कशी म्हणते बघा, अहो आई, हिने जरी का नुसता संशय घेतला असता तरी सुद्धा मी सुद्धा हिला ओरडलेच असते. पण आपल्या अर्णवचं वागणं बघताय ना, कसं वागताय तो, म्हणून हादरली हो बिचारी ती, असं लगेच ना वल्लरी सांगते. नाही मग आता वल्लरी पुढे म्हणते, नाही तिच्यावर नाही म्हटलं तरी अन्यायच होतोय ना. मी काय म्हणते, आपण लवकरात लवकर या दोघांच्या लग्नाची तारीख काढूया का? म्हणजे हे रोज रोजचं टेन्शनच राहणार नाही. मी काय म्हणते, आपण आजच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढून टाकूया, असं सांगते बरं का वल्लरी. आणि मग प्रेक्षकांना हे ऐकून लावण्या तिकडे ना खुशीत असते की आपला प्लॅन आता सक्सेसफुल होणार आहे असं तिला वाटत असतं. तोपर्यंत ना इकडे आजी काय म्हणते बघा, ती म्हणते, नाही वल्लरी, हे बघ, अर्णवच्या मनात जागा करणं ही आता लावण्याची जबाबदारी आहे, असं आता आजी सांगतात बरं का. आणि लावण्याच्या आईशी बोलून पुढचं सगळं ठरवणं ही आपली जबाबदारी आहे. तर तिचे मामा मामी आहेतच ना, असं वल्लरी म्हणत असते. पण आजी म्हणतात, नाही, घाईघाईत मुहूर्त काढून आपण साखरपुडा केलाय, पण लग्नासाठी मात्र तिची आई इथे हजर पाहिजे, ही माझी अट आहे आणि ती पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं इकडे आजीनं ठणकावून सांगितलंय वल्लरीला आणि लावण्याला. आजी लावण्याकडे बघून विचारते, आलंय लक्षात का? आणि तिकडनं निघून जाते. बिचारी लावण्या काय मनसुबे घेऊन आली होती आणि पचका झाला. तर वल्लरी आणि लावण्या दोघी एकमेकींकडे बघून आता तोंड वाकडं करताय तिथे. बघूया पुढे काय घडणार, मुहूर्त लग्नाचा कसा निघणार ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. प्रेक्षकांनो आता इकडे अर्णव मात्र टेन्शनमध्ये गाडीमध्ये येऊन बसलाय आणि आता मामा सुद्धा त्याच्या जवळ आलेला आहे इकडे. आज ऐकलं नाहीस ना, तर अंजलीच्या बाबतीत काहीही घडू शकतं, असं राकेशनं धमकी दिलेली ती अर्णवला आठवते सारखी सारखी. मामा म्हणतो की अर्णव शेंडे वेळेत पोचतोय कॅफेत, तुला वेळेत कॅफेमध्ये पोचणं गरजेचं आहे. काय आहे ना, ईश्वरीने तुला आधीच पाहिलं तर निघून जाईल ती तिथून, त्यामुळे ती एकदा सेटल झाली की मग मी शेंडेला फोन करतो, तो फोन घ्यायला बाजूला जाईल तेव्हा तू तिच्याशी जाऊन बोल, असं सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि म्हणतो, ओके प्लीज, तर जरा सांभाळून बोल, काय आहे ती आधीच तुझ्यावर चिडलेली आहे, तुझा एखादा चुकीचा शब्द सुद्धा मोठी गडबड करू शकतो. तर अर्णव म्हणतो, आय नो मामा, ठीक आहे, मी बोलेन शांतपणे तिच्याशी. आणि मग प्रेक्षकांनो तू येतोयस ना, असं म्हणून अर्णव विचारतो. तर लगेच ना मामा म्हणतो, नाही नाही, मी घरी जातो, अंजली सोबत नको का कोणी? आणि हो अर्णव, असं आता मामा काय म्हणतो, ईश्वरीला राजेश बद्दल कळल्यानंतर तिला खूप धक्का बसेल, तेव्हा प्लीज तिला सांभाळून घे, असं इकडे अविनाश सांगतो. आणि मग नंतर अर्णव म्हणतो, त्याचाच तर जास्त त्रास होतोय ना मामा, असं म्हणतो. मी इंदोर तिचं लग्न होणार होतं म्हणून खूप खुश होती ती, मी माझ्या मनातलं सगळं मनातच ठेवलं होतं. आणि प्रेक्षकांनो, पण ज्या माणसाशी तिचं लग्न होणार आहे तो माणूस इतका नीच निघालाय ना, असं म्हणून अर्णवला त्रास होतोय, तो बोलू पण शकत नाहीये. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना मामा विचारतो, तुझं ईश्वरीवर खूप प्रेम आहे ना? तर अर्णव हो असं उत्तर देतो. आणि मग इकडे मामा येस म्हणून ओरडतो आणि म्हणतो, चुकून का होईना तू कबूल केलंयस, तुझं ईश्वरीवर प्रेम आहे मला आधीपासूनच माहिती होतं, आपण ही गोष्ट आजीला सांगूया का? तर अर्णव म्हणतो, मामा 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 प्लीज स्टॉप इट,
तू हे कोणालाच काही सांगणार नाहीयेस, प्लीज प्रॉमिस कर मला. तर अविनाश म्हणतो, अरे अंजलीला खात्रीच आहे, आकाशलाही संशय आहे. तर अर्णव इकडे म्हणतो, मामा प्लीज कुणाला काहीही वाटू देत मामा, आत्ताची ही जी काही वेळ आहे ती माझ्या प्रेमाची नाहीये. तर अविनाश मामा बघायला लागतो. तर अर्णव म्हणतो, आता प्रश्न आहे मी सिंदूर आणि ताईच्या आयुष्याचा आता प्रश्न आहे, सो प्लीज तू आता कुणाला काहीही सांगणार नाहीयेस, तुला आईची शपथ आहे, असं म्हणून ना अर्णव आता शपथ घालतो. त्यामुळे अविनाश मामाला गप्प बसायला लागतं. तो म्हणतो, झालं आता सात्विका ताईची शपथ घातल्यानंतर मी काय बोलणार आहे आता, नाही सांगत कुणाला काय, असं इकडे ना मामानी म्हटलंय. अर्णव लगेच थँक्यू म्हणतो. तर लगेच अविनाश त्याच्याकडे बघून हसतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूरला सगळं सांगून टाकल्यानंतर त्या राजेशच्या काय करायचं हे ठरवावं लागेल आपल्याला. ताईला त्याच्यापासून कसं वाचवायचं हे सगळं आपल्याला बघावं लागेल. त्यात हे सगळं तिच्यापासून लपवून ठेवायचंय. आणि असं सगळं तो बोलतो. त्या राजेशला ताईपासून दूर करायचं की ताईला सगळं स्पष्टपणे सांगून टाकायचं, तर कधी आणि कसं सांगायचं हा प्लॅन करावा लागेल आपल्याला. हे सगळे प्रश्न आहेत आपल्यासमोर, असं अर्णव म्हणतो. ताईला हे सगळं समजल्यानंतर ती कसं रिॲक्ट करेल याचं टेन्शन आलंय, पण ताईच्या बाबतीत आपण कसलीच रिस्क नाही घेऊ शकत. तर अविनाश मामा पण म्हणतो, हे बघ अर्णव, यावर आपण नंतर सविस्तरपणे चर्चा करूया जी काही असेल ती. आणि आता प्रेक्षकांना अविनाश मामा उतरतायत आणि अर्णवला सांगतात की तू आता निघ, असं म्हणून. पण बघूया पुढे जाऊन काय घडणार आहे ते, कारण नवीनच काहीतरी ड्रामा घडणार आहे. अविनाश परत म्हणतो, पण अर्णव पुन्हा एकदा तू विचार कर की राजेशचं हे सगळं सत्य आपण घरापर्यंत पोचलं तर नेमकं काय होईल किंवा कसं होईल. तर अर्णव म्हणतो, पण काहीही झालं ना तरी सांगावं तर लागणारच आहे आपल्याला, असं सगळं आता बोलतोय अर्णव आणि मामा. प्रेक्षकांनो टेन्शनचं वातावरणच आहे. बघूया या टेन्शनमधून कधी बाहेर पडणार आहेत ही सगळी जण ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीचे बाबांना चहा पीत बसलेत, तोपर्यंत त्यांचा फोन वाजतोय आणि आता खरा प्लॅन सुरू होतोय बघा. फोन वाजल्यानंतर तिकडनं एक मुलगी बोलते आणि आता ती कशी बोलते आणि काय बोलतेय बघा. ती काय विचारते, तर ती म्हणते फोनना, हो संजय देसाई बोलतायत का. तर बाबा म्हणतात, हो बोलतोय आपण. तर ती मुलगी म्हणते, तुम्ही मला नाही ओळखत, पण तुम्ही तुमच्या धाकट्या मुलीसाठी म्हणजे ईश्वरीसाठी स्थळ बघताय ना. तर ते म्हणतात, अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, नाही म्हणजे आमच्या ईश्वरीचं लग्न ठरून गेलं. तर ती मुलगी म्हणते, ठरलंय का, वाटलंच होतं मला, तिचे ते बॉस अर्णव राजे शिर्के त्यांच्यासोबत ठरलंय ना. तर आता बाबा उठून बसताना म्हणतात, अहो काय वाटेल ते काय बोलताय, ईश्वरीचं लग्न राकेश नायर म्हणून आहेत त्यांच्याशी ठरलंय, वकील आहेत ते. तर ती मुलगी बघा कशी बोलतेय तिकडनं, म्हणते, अरे बापरे, हो का, सॉरी हा, नाही म्हणजे मी आता तिला तिच्या बॉस अर्णव राजे शिर्के यांच्यासोबत बघितलं होतं म्हणून म्हटलं की. आणि मग प्रेक्षकांना बाबा इकडे म्हणतात, काय ईश्वरी अर्णव सोबत आहे. तर ती मुलगी तिकडनं सांगते की हो ते दोघे आता कॅफे रेनबो मध्ये आहेत असं म्हणते आणि फोन कट करते. आणि इकडे बाबा हॅलो हॅलो एवढंच म्हणतात. बाबांना मात्र धक्का बसला की ईश्वरी अर्णवला भेटायला गेले आणि त्याच्यामुळे बाबा ईश्वरी एवढंच असं म्हणतात आणि तिकडनं निघून जातात. तर ती मुलगी कोणी प्लॅन केलेली असते बघा. तर तिथे राकेश उभा आहे. तो म्हणतो त्या मुलीला, जमलंय तुला असं म्हणून, आणि मग तिचे जे काही पैसे आहेत ते अशा हळूच ना त्या गेटमधूनच देतो पाठमोरे आणि म्हणतो, पुढे काय करायचं ते लक्षात आहे ना. तर ती म्हणते की पूर्ण लक्षात आहे आणि मग तो असं खुणेनं जा वगैरे म्हणून सांगतो. आणि आता खरी मजा येणार आहे कॅफे रेनबो मध्ये, काय काय घडणार आहे बघूया आपण. राकेशनं प्लॅन केल्याप्रमाणे घडतंय का ते कळेलच. तर प्रेक्षकांना आता ईश्वरी आली आहे कॅफे रेनबो मध्ये. ती इकडे तिकडे बघतीये, म्हणजे तिला जो कोणी माणसाने ऑर्डर दिली होती तो माणूस कुठे आहे वगैरे असं ती शोधते. आणि आता तो माणूस पण बघा ईश्वरीला आलेला बघतोय. त्यामुळे तो हात करून मिस देसाई असं म्हणून विचारतो. तर ईश्वरी त्याच्या टेबलवर तिथे जाऊन बसते. आणि आता इथून पुढे खऱ्या प्रसंगाला सुरुवात होणार आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण ती मुलगी सुद्धा त्या कॅफेमध्ये बसले. ईश्वरी विचारते, मिस्टर शेंडे. तर ते म्हणतात की हा बरोबर, प्लीज बसा. आता दोघं जण तिथे टेबलवर बसलेले आहेत. ते कामाचं बोलायला सुरू करणार तोपर्यंत ईश्वरी म्हणते, अच्छा म्हणजे तुमचीच ऑर्डर होती ना ती. तरी ते शेंडे म्हणतात की हो माझीच ऑर्डर होती, ऑर्डर बद्दल सांगेन मी तुम्हाला, पण त्याच्या आधी तुम्ही चहा कॉफी काही घेणार आहे का. तर ईश्वरी म्हणते, नाही नाही मला काही नको, तुम्ही ऑर्डर बद्दलच सांगा कारण ते जास्त महत्वाचं आहे. तर शेंडे म्हणतात, नाही नाही असं कसं, काही नाही घेणार असं कसं चालेल, काहीतरी घेतलं पाहिजे, ते बरं नाही वाटत. तर ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे चालेल, जे काही पटकन येईल ते चालेल मला. तर दॅट्स गुड असं ते म्हणतात आणि मग वेटरला ऑर्डर देतात 2 कॉफी द्या म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो बघा, ईश्वरी पुढे त्या माणसाशी बोलतेय. तो माणूस म्हणतो, ऑर्डरचं सांगायचं झालं
तर आमच्या ऑफिसमध्ये ना मोठा इव्हेंट आहे आणि तोपर्यंत ना त्याचा फोन वाजतोय बरं का शेंडेचा. शेंडे बोलेपर्यंत म्हणजे कुणाचा फोन आहे आणि काय आहे ते कळेलच तुम्हाला. ते एक्सक्यूज मी महत्वाचा कॉल आहे असं म्हणत ते तिकडनं निघून जातात. आणि आता बघा प्रेक्षकांनो, नो 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 हॅलो दॅट इज नॉट ॲट ऑल ॲक्सेप्टेड वगैरे असं सगळं चाललं आणि तिथे टेबलवर मागे अर्णव बसलेला आहे. आता शेंडे तर निघून गेलेत, ईश्वरी तिथेच आहे. तेवढ्यात अर्णव काय करतो, मी सिंदूर अशी हाक मारतो उठून आणि मग ईश्वरी दचकून ना अर्णवकडे पाठीमागे वळून बघते. तिला म्हणजे अनएक्सपेक्टेड असतं ना की इथे अर्णव असेल, तर ती सर अहो तुम्ही इथे काय करताय असा प्रश्न ईश्वरी विचारते. तर अर्णव सांगत असतो, मी सिंदूर ते महत्वाचं नाहीये, तुझे आई बाबा खूप मोठी चूक करतात असं अर्णव बोलायला चालू करतो. तर ईश्वरी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, एक मिनिट सर, त्यांना चुकीचं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आणि हे राकेश तिकडनं बघतोय आणि ईश्वरी त्याला अर्णवला समजायचा प्रयत्न करते की त्यांनी माझ्या भल्याचाच नेहमी विचार करत आलेत, म्हणजे माझे आई बाबा. अहो माझ्या स्वप्नात सुद्धा असा विचार येणार नाही की ते माझ्यासाठी काहीतरी चुकीचं ठरवतील आणि सारखं सारखं तुम्ही त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करताय. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर मी त्यांना चुकीचं नाही म्हणत आहे, मला एवढंच सांगायचंय की तू ज्या माणसाशी लग्न करतेस तो माणूस चुकीचा आहे असं म्हणून इकडे अर्णव सांगून रिकामा होतो. आणि तो ताईला असं म्हणून बोलणार तोपर्यंत ईश्वरी म्हणते, एक मिनिट एक मिनिट. आता बघा ईश्वरी काय म्हणते, एक मिनिट थांबा असं म्हणते, तुम्ही आता ना अंजली ताईंना मध्ये आणू नका आणि आता तुम्ही ताईंचं नाव घेतलं म्हणून मी काही तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेईल असं जर का म्हणणं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये सर असं ईश्वरी सांगायचा प्रयत्न करत असते. म्हणते, मुळात आहे ना मला तुमचं काय बिनसलंय हेच मला समजत नाहीये, मला सारखं सारखं तेच तेच सांगण्याचा प्रयत्न तुम्ही का करताय. तर अर्णव म्हणतो, अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मी सिंदूर. तर ईश्वरी म्हणते, तुम्ही माझ्या आयुष्याची काळजी करू नका सर, माझे बाबा समर्थ आहेत माझ्या आयुष्याची काळजी घ्यायला. आणि हे बघा, आणि मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगते, आता काय सांगते बघा ईश्वरी, ती म्हणते, मला यापुढे तुम्हाला भेटता येणार नाहीये आणि मला तुमच्याशी बोलताही येणार नाही असं सांगून टाकले. हातबीत जोडते आणि म्हणते, प्लीज प्लीज मला यापुढे भेटू नका आणि आणि प्लीज मला नाही बोलायचंय तुमच्याशी. तर अर्णव म्हणतो, ओके ओके, हे बघ मी सिंदूर, तू माझ्याशी नको बोलूस, नको भेटूस मला, ओके मला ठीक आहे चालेल, पण या लग्नाला नकार दे प्लीज. तर ईश्वरी म्हणते, नकार देऊ का. तर अर्णव म्हणतो, कारण तोपर्यंत त्याला ना आठवतं की मामाने बोललेलं असतं की ईश्वरीच्या घरच्यांना जर समजा राकेशबद्दल कळलं आणि जाब विचारायला इथे आले आणि त्यांनी अंजली समोर वगैरे सगळं, तर अर्णव ना बोलता बोलता एकदम गप्प असतो. त्यामुळे ईश्वरी विचारते ओरडून, सर तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे माझ्या लग्नाबद्दल असं म्हणते. आणि आता उगाच या सगळ्यामध्ये ना राकेशजींना ओढू नका असं सगळं बोलणं चाललंय. तोपर्यंत बाबा आलेत तिकडनं ईश्वरीचे आणि अर्णवला आणि ईश्वरीला बोलताना त्यांनी बघितलंय. ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते, राकेशजींबद्दल तुम्ही अजिबात बोलू नका, ज्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसतं त्यांच्याबद्दल काही बोलूच नका. तर अर्णव इकडे चिडून म्हणतो, सगळं माहितीये मला. त्या दोघांचं बोलणं पुढे चालू व्हायच्या आतच ईश्वरी असं म्हणून बाबा जोरात ओरडलेत आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघ जण शॉक बसल्यासारखे ना ईश्वरीच्या बाबांकडे इकडे बघतायत. तर प्रेक्षकांना तिकडे राकेशला आनंद झाला की ईश्वरीचे बाबा आता वेळेवर आलेले आहेत आणि ती मुलगी सुद्धा त्यांच्याकडे बघते. आता पुढे नेमकं काय घडणार, बाबा आणि अर्णव मध्ये काय वादावादी होणार का काय होणार हे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. राकेश मात्र इकडे मन में लड्डू फुटासारखं खुश होऊन बसलाय. ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांना बोलतायत आणि आता राकेशनं त्या मुलीला सांगितलं की तू तिथे बसून त्यांचं शूट घे काहीतरी म्हणून, ते फोनवर मोबाईलवर रेकॉर्ड कर असं तो सांगतो इकडे. त्यामुळे ती मुलगी आता ते रेकॉर्डिंग करते. तर अर्णव नुसताना असा शॉक बसल्यासारखाच बघतोय बाबांकडे आणि ईश्वरी सुद्धा. आता बाबा ताड ताड करत त्या दोघांच्या पुढ्यात येऊन उभे राहतायत आणि मग ईश्वरीचे बाबा ईश्वरीला म्हणतात की तू या माणसाला भेटायचं नाही, बोलायचं नाही, बजावलं होतं तुला, तरी सुद्धा तू या माणसाला भेटायला आलीस असं म्हणून ओरडून विचारतायत आणि याने अपमान केलाय तुझ्या बाबांचा, हे सगळं विसरलीस का तू इतक्यात इशू. तर ईश्वरी म्हणते, हे बघा बाबा अर्णव सर. तोपर्यंत अर्णव पुढचं काही बोलणं ऐकूनच घेत नाहीत ईश्वरीचे बाबा. ते परत तिला म्हणतात, त्याचं सोड, किमान आपल्या बाबांच्या शब्दाचा तरी मान राखायला पाहिजे होतास तू ईश्वरी. तर ईश्वरी म्हणते, प्लीज बाबा माझं ऐकून घ्या, मी इथे खरंच ना यांना. तर अर्णव पण म्हणत असतो, सर प्लीज डोंट मिसअंडरस्टँड, मी एकदा काय सांगतोय ते ऐकून घ्या असं अर्णव सुद्धा बोलत असतो. तर ईश्वरीचे बाबा त्याला ओरडतात आणि म्हणतात, ए पुन्हा माझ्या मुलीचं नाव जरी घेतलंस ना तोंडात तर इकडचं थोबाड तिकडे करून ठेवीन, लक्षात ठेव, अशी धमकीच देतात बरं का अर्णवला. ईश्वरी म्हणत असते, बाबा प्लीज माझं ऐकून घ्या, इशू
चल घरी एवढंच बाबा ओरडतात. आणि ईश्वरी जेव्हा जात असते म्हणजे बाबा काय करतात, ईश्वरीचा हात असा ना हातात धरतात आणि ओढून घेऊन जात असतात. आणि तोपर्यंत प्रेक्षकांना एका साईडने ईश्वरीचा हात ईश्वरीच्या बाबांनी धरलाय, तर दुसऱ्या बाजूने अर्णव ईश्वरीचा हात धरतोय. आणि आता पुढे काय घडणार बघा. ईश्वरीचा हात अर्णवने असा गच्च धरला, त्यामुळे ईश्वरी एकदम थांबलीये. ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते आणि तिला पण धक्का बसले की अर्णवने एकदम हात कसा काय धरला असं म्हणून. आणि कसा त्रिकोण दाखवलाय बघा, इकडे बाबांनी हात धरला, इकडे ईश्वरीचा अर्णवने हात धरलाय आणि बिचारीचा मधल्यामध्ये सँडविच झाल्याचाच प्रकार आहे. दोघं अशी एकमेकांना अशी मध्ये उभी आहे ती हात असा धरून. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार. ईश्वरी एकदा बाबांकडे बघते, एकदा अर्णवकडे बघते, एकदा बाबांकडे बघते, एकदा अर्णवकडे बघते. आणि तिला तर आता भीती वाटते की नेमकं घडणार काय, असं सगळं तिच्या मनात चाललंय. तोपर्यंत बाबाच एक पाऊल पुढे येतात आणि बाबा पुढे येऊन काय करतात बघा प्रेक्षकांनो. इकडे बाबा अर्णवच्या पुढ्यात जाऊन उभे राहतात आणि हात सोड माझ्या मुलीचा असं म्हणतात. तर अर्णव त्यांच्याकडे बघतच उभा राहिलाय असा. अजूनही अर्णवने ईश्वरीचा हात सोडलेला नाहीये बरं का प्रेक्षकांनो. इकडे अर्णव मानेनं नाही म्हणून पण सांगतो ईश्वरीचा हात मी सोडणार नाही असं म्हणून. बाबा परत म्हणत असतात हात सोड माझ्या मुलीचा असं म्हणून ओरडून सांगत असतात. अर्णव म्हणतो की सर प्लीज मी काय सांगते ते ऐकून घ्या प्लीज. ईश्वरीला असं म्हणेपर्यंत प्रेक्षकांनो तिकडे ना ईश्वरीच्या बाबा खाडकन ना असे अर्णवच्या कानाखाली मारतात जोरातच. आणि प्रेक्षकांनो हे बघून ना ईश्वरीच्या तोंडावर असा हात जातो एकदम असा धक्क्यानं. आणि राकेश मात्र मनातल्या मनात इकडे खुश होतो. कॅफेतील बाकी सगळी माणसं जी काही ती उठून उभी आहेत. ईश्वरी एकदम ना बाबा असं म्हणते आणि एकदा अर्णवकडे बघते. अर्णव सुन्न होऊन उभा आहे थप्पड खाल्ल्यामुळे. तसाच पहिल्यांदा कोणीतरी एवढ्या जोरात मारली असेल बिचाऱ्याला. आणि मग इकडे राकेश म्हणतो तू शूट केलंस का असं त्या मुलीला विचारतो. तर ती होय म्हणून तिकडनं सांगते. आणि प्रेक्षकांनो बाबा आता पुढे येतात. अजूनही अर्णवने हात सोडलेला नसतो बरं का ईश्वरीचा. तर स्वतः बाबा तो हात असा खाली करतात ईश्वरीच्या हातात, म्हणजे ईश्वरीचा हात सोडवून घेतात आणि अर्णवकडे बघतात, ईश्वरीकडे बघतात. आणि ईश्वरी अजून सुद्धा तिथेच उभी आहे म्हटल्यावर परत बाबा ईश्वरीचा हात धरतात आणि इशू असं ओरडतात आणि तिकडनं घेऊन जातात ईश्वरीला. तर प्रेक्षकांनो बिचारी ईश्वरी मात्र रडतच तिथे उभी आहे. बाबांनी जोरातच लगावली बरं का अर्णवला एकच. अर्णव अजूनही तसाच सुन्नपणे उभा आहे आणि ईश्वरी मात्र रडत रडत तिकडनं जाते, कारण बाबा तिला अक्षरशः ओढत घेऊन जातात. अर्णवचा जो काही प्लॅन होता तो तरी ते फसलेला आहे. आता पुढे काय घडणार ते बघूया आपण, कारण ह्या सगळ्या प्रकाराचं शूटिंग राकेशनं करून घेतलंय ना आपल्याकडे. त्यामुळे त्याचा कसा वापर करून नाट्यात अजून काय बिघाड करणार, अजून गैरसमज कसे होतील किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम करणार असते, नेमकं काय घडणार बघूया. अर्णव मात्र सुन्न उभा आहे आणि राकेश मात्र इकडे हसतोय. आता बघूया पुढे खरंच काय घडणार आहे ते. इंटरेस्टिंग मोडवर आलेली आहे बरं काय सिरियल, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजिबात त्याचा एपिसोड चुकवू नका. बिचारा अर्णव मात्र असा की आता मान खाली घालून तिथेच उभा आहे. बिचारा काय ठरवून आला होता आणि काय झालं असं त्याला वाटत असेल. तो काहीच बोलू शकला नाहीये. काय करू असा त्याच्या मनात विचार चालला. आता कसं समजावू मी सिंदूरच्या बाबांना की की तिचं आयुष्य धोक्यात आहे असं इकडे अर्णव विचार करतोय. राकेशचं राजेश आहे, या सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाहीये पटकन. काय करता येईल, काय करू, कसं सांगू हेच कळत नाहीये, हा विचार अजूनही अर्णव म्हणतो. मामा म्हणाला तसं ताई नाही नको असं एकदम तो म्हणतो सगळी गडबड होऊन जाईल. तर इकडे प्रेक्षकांनो ना ईश्वरी आली आहे घरामध्ये आता आणि ती डायरेक्ट आई असं म्हणत ना रडतच आईच्या गळ्यात जाऊन रडते. तर प्रेक्षकांना आता बाबा पण तेवढ्यात येत आहेत आतमध्ये. ईश्वरी एकदम आई आई असं म्हणते. तर बाबा विचारतात मला सल्ला देतोय म्हणतात, मला अक्कल शिकवतोय तो असं म्हणतायत ओरडून. तर आई विचारतात काय झालंय. तर बाबा म्हणतात मला विचार ना मी सांगतो, कारण ईश्वरीला बोलूच देत नाही ते. त्या अर्णव पासून लांब राहा असं बजावलं होतं नाहीला. ही आज त्याला परत भेटायला गेली होती. आणि मग आई विचारतात इशू असं म्हणून. तर आत्या रागाने बघतात. तर बाबा म्हणतात माझी मुलगी माझा अभिमान असं म्हणत होतो मी, मेरी बेटी मेरी आंखों में धूल झोंक रही है. तर ईश्वरी म्हणते अहो बाबा मी अर्णव सरांना भेटायला त्या कॅफेमध्ये गेलेच नव्हते. तर मला तर माहितीही नव्हतं ते तिथे असणार आहेत, नाही तर मी गेलेच नसते तिथे. तर बाबा म्हणतात मला पुन्हा तुला रागवायचं नाहीये, पुन्हा पुन्हा तू तेच बोलू नकोस, माझा ताबा राहणार नाही तुझ्यावर, मग स्वतःवर असं म्हणतात. तर अहो ऐका ना. साई म्हणतात इशू खोटं कशाला बोलेल, अर्णव तिथे योगायोगाने आला असेल, तिला माहितीही नसेल. तर बाबा म्हणतात हे असे असतात योगायोग, वा बहुत बढिया असे असतात. तर आणि मग प्रेक्षकांना ना आई पण बघायला लागतात बाबांकडे. बाबा पुढे म्हणतात इशू म्हणजे सुप्रिया हिने आज विश्वास तोडलाय माझा सुप्रिया. तर आत्या पण म्हणतात इशू तू कशाला भेटायला गेलीस, तुला आम्ही एवढं समजावलं तरी सुद्धा तू. तरी आत्या
त्यांना म्हणतात आई की जयुताई माझी खात्री आहे की ईश्वरीने हे मुद्दाम केलं नसेल. तर ईश्वरी म्हणते आई अगं मी नाही का क्लाउड किचनसाठी एक मोठी ऑर्डर मिळणार होती म्हणून एका माणसाला तिथे भेटायला गेले होते. तर तिथे अर्णव सर मला भेटले असे ईश्वरी सांगते आता प्रेक्षकांनो. आणि आता पुढे काय म्हणते, त्यांनी माझ्यावेळी ज्यावेळी बोलण्याची कोशिश केली होती त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की नका बोलू माझ्याशी, मला इच्छा नाहीये तुम्हाला भेटण्याची किंवा तुमच्याशी बोलण्याची. तर बाबा म्हणतात ईशू मी तुम्हाला दोघांना बोलताना पाहिलंय, मी कसा विश्वास ठेवू. तर ईश्वरी एकदम काय करते आईच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते बाबा आईची कसम, मला बिलकुल माहिती नव्हतं की अर्णव सर तिथे येणार आहेत. माझ्या क्लाउड किचनचं काम नसताना तर मी तिथे गेलेच नसते. मी कसम घेतली ना आईची. तर बाबा म्हणतात कसम वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. पण इशू अगं इशू आज तू माझं खूप मन दुखावलंयस, दिल दुखाया है तूने मेरा असं म्हणते. तर आत्या म्हणते दादा तू त्याला बोलल्याचा तो राग काढतोय, तो हे सगळं ना मुद्दामून करतोय असं आत्या लगेच सांगते बरं का. आपल्या घरात भांडणं व्हावीत म्हणून. तर लगेच अगं बाहेरच्यांनी किती प्रयत्न केले तरी आपल्याला कळायला नको का आपण कसं वागायचं ते असं ना. इकडे बाबा ओरडून म्हणतात परके तर असतातच ग, पण माझ्या मुलीकडनं तेवढी सुद्धा मी उम्मीद ठेवू नको का असं बाबा ओरडून विचारतात. तर लगेच आत्या म्हणते ईश्वरीला तुझं स्वतःचं डोकं वापर की लग्न ठरलंय तुझं आणि तुझं नशीब चांगलं आहे की राकेशजी चांगले आहेत, समजून घेतात तुला. त्यांच्या जागी दुसरा कोणी मुलगा असता तर चालवून घेतलं असतं का हे, असं सगळं आत्या ओरडून विचारते. म्हणते पण ते चांगले आहेत म्हणून आपण त्याच चुका किती वेळा करायच्या असं ओरडून विचारते ईश्वरीला. आणि मग आई म्हणतात जरा शांत व्हा, सगळे शांत व्हा असं म्हणून आता आईने हातबीत जोडलेत बरं का. आणि मग प्रेक्षकांना आता आई म्हणतायत अहो ती शपथ घेतीये ना म्हणून, इशू कधी खोटी शपथ घेईल का असं आई विचारतायत. आणि मग प्रेक्षकांनो बाबा आणि ईश्वरीकडे दोघं एकमेकांकडे बघतात आणि बाबा काहीच न बोलतात तिकडनं निघून जातात. तर ईश्वरीला असं एकदम शॉक बसल्यासारखी उभी राहिली ती तिथेच. आत्या सुद्धा तिकडनं निघून जाते. तर आता प्रेक्षकांनो आई आणि ईश्वरी दोघीच जणी आहेत. आई अगं म्हणून ईश्वरी असं रडायला लागते मिठी मारून आईला. प्रेक्षकांनो काय होईल, केवढा गैरसमज झालाय बघा. आणि गैरसमजाचं वादळ किती भयानक दाखवलंय हे. आणि ह्या वादळात आता हळूहळू आरडाओरडा गोंधळ बिंदळ व्हायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. बघूया राकेश पुढचा प्लॅन काय करतोय, ते नेमकं कसं काय काय घडणार आहे आणि राकेशचं सत्य ईश्वरी समोर आणणं कसं आणणार आहे ते कळेलच. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण उद्याच्या भागात इकडे नम्रता म्हणते मला एक सांग, तू कॅफेमध्ये जाणार आहेस हे फक्त मला माहिती होतं, पण बाबांना हे कसं काय कळलं, कोणीतरी हे सगळं मुद्दामून करतंय. तर इकडे आजी काहीतरी ईश्वरीला सांगते की अर्णव घरातून बाहेर गेलाय. नेमकं काय घडणार आहे ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघायला अजिबात विसरू नका तू ही रे माझा मित्र.